महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी एक ऐतिहासिक बातमी आहे। शेतात दिवस रात्र राबूनही ज्या महिलांना फक्त मजूर समजलं जायचं, आता त्या थेट जमिनीच्या मालकीण होणार आहेत। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असा कायदा आणतंय जो इतिहास बदलणार आहे। याच अधिवेशनामध्ये आम्ही महिला शेतकरी बिल पास करतो। जी महिला संध्याकाळी लवकर शेतामध्ये काम करून संध्याकाळी घरामध्ये सगळ्या मुलाबाळाचा स्वयंपाक करणारी कोण असते? अध्यक्ष एक महिला असते, अध्यक्ष होते। त्यामुळे या महिला शेतकऱ्यांसाठी अध्यक्ष होते मला असलं सांगायचंय, यासाठी हे विधेयक आणलेले आहे। नुकतंच अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हे मांडले। त्यानुसार राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना आता स्वतंत्र कायदेशीर ओळख मिळणार आहे। म्हणजेच आता शेतात राबणाऱ्या महिला शेतमजूर नाहीयेत, तर अधिकृत महिला शेतकरी म्हणून ओळखल्या जातील। महिला शेतकऱ्यांचा स्वतंत्र डिजिटल डेटाबेस हा तयार केला जाईल। महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी स्थापन केलं जाणार आहे। राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्त्वपूर्ण पाऊल ठरते। आता तुम्ही म्हणाल याची काय गरज होती? तर महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात तब्बल 81% जास्त महिलांचा सहभाग आहे। पण दुर्दैवाने एवढं काम करूनही आपल्या महिला शेतकरी सर्व सरकारी सोयी सुविधांपासून वंचित होत्या। म्हणूनच आता राज्य सरकार 7/12 वर महिलांचं नाव लावण्यासाठी एक विशेष मोहीम राबवणार आहे। आता कृषी विभागाच्या शेतकरी योजनांमध्ये शेतकरी महिलांसाठी कमीत कमी 30% आरक्षण मिळणार आहे। शिवाय नमो ड्रोन दीदी या योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण देखील दिलं जाईल। लखपती दीदी आणि शी मार्ट या माध्यमातून महिलांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे। पशुपालन, मत्स्यपालन आणि मधुमक्षिका पालनासाठी विशेष अनुदान देण्याचा विचार देखील केला जाणार आहे। आणि म्हणूनच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरतंय। त्यामुळे आता फक्त उल्लेख नाही, तर महिला शेतकऱ्यांना योग्य सन्मानही मिळणार आहे। तुमच्या घरातल्या स्त्रीच्या नावावर 7/12 आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।